नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा आपला 41वा दिवस आहे आणि आजचं आपलं रायटिंग हे चांगुलपणाच्या साक्षीबद्दल असणार. तसं बघायला गेलं तर एखादा योद्धा आपल्या धैर्याची साक्ष देत बसत नाही, तो त्याचा पुरावा रणभूमीवर देतो. सूर्याकडे त्याच्या तेजाचा पुरावा मागितला जात नाही. त्याच पद्धतीनं परमार्थाच्या भावनेनं काम करणारा, सेवेच्या भावनेनं काम करणारा माणूस आपला चांगुलपणा कुठल्या एखाद्या माणसाला दाखवायसाठी स्वतःची तत्व सोडत नाही. तामिळनाडूमधलं एक संत व्यक्तिमत्व रामानुजाचार्य, त्यांनी जीव आणि जग हे दोन्ही सत्य मानणाऱ्या दैवत्वाचा पुरस्कार केला. त्यांनी एका मठाचा कारभार हाती घेतल्यानंतर, तो स्वीकारल्यानंतर त्याच्या गुरूंनी त्यांना एक मंत्र सांगितला, ओम नमो नारायणम. आणि त्यांना ते पुढं असं म्हणाले की हा मंत्र कुणालाच सांगू नको. त्यांनी गुरुची आज्ञा मानली. त्यानंतर त्यांना एक गोष्ट कळाली की या मंत्रातनं माणसांना मोक्ष मिळतो. त्यानंतर मात्र ते त्या मठावर चढले, त्या मंदिरावर चढले आणि ओरडून ओरडून त्यांनी हा मंत्र सगळ्यांना सांगितला. ही गोष्ट ज्यावेळेस त्या गुरूंना कळाली त्यावेळेस ते गुरु भयंकर चिडले, त्याच्या जवळ आले आणि त्यांच्या शिष्याला त्या गुरूंनी विचारलं की मी तर तुला सांगितलं होतं की ही घटना कुणालाच सांगायची नाही. त्यावेळेस तू मला हो सुद्धा म्हणाला होतास. आता तू ही घटना सांगून माझ्या आज्ञेचं पालन केलं नाहीस म्हणून तुला नरक भोगावा लागेल. त्यावेळेस तो शिष्य म्हणजेच रामानुजाचार्य त्यांना म्हणतात की या मंत्रामुळे जर इतक्या लोकांना मोक्ष मिळणार असेल तर मी आनंदानं नरकवास भोगायला तयार आहे. यामध्ये एक गोष्ट बघण्यासारखी आहे. रामानुजाचार्यांना बेंबीच्या देठापासून स्वतःच्या चांगुलपणाचा विश्वास होता. रामानुजाचार्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाला याची जाणीव होती की रामानुजाचार्य हे परमार्थाच्या भावनेनं काम करतात. त्यामुळं ह्या गोष्टीची साक्ष त्यांना आपल्या गुरूंना देण्याची गरज वाटली नाही. त्यामुळे त्यांनी ती दिलीही नाही आणि परमार्थाचं काम मोठं आहे म्हणून हा मोक्ष मंत्र सर्वांमध्ये वाटून टाकला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझं असं मत आहे की एखाद्याचा चांगुलपणा मारून टाकायचा असेल तर त्याला फक्त चांगुलपणाची साक्ष द्यायला हवी. कारण साक्ष दिल्यानंतरच चांगुलपणा संपतो असं माझं मत आहे. म्हणजेच एखाद्या मित्रानं दुसऱ्या मित्राला वाईट कामामध्ये मदत करणं म्हणजेच त्यानं त्याच्या मैत्रीची साक्ष देण्याचा प्रकार आहे. जर तो मित्र त्याला बेंबीच्या देठापासून ह्या गोष्टीची जाणीव असेल की तो एक चांगला मित्र आहे तर तो त्या गोष्टीची फक्त साक्ष द्यायची म्हणून मित्राला वाईट कामात मदत करणार नाही. जर तो खरंच चांगला असेल तर त्या कामापासून आपल्या मित्राला तो परावृत्त करेल. चांगुलपणा हा असाच तोलावा असं माझं मत आहे. या सगळ्याबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं की एकदा त्यानं माझ्याकडं माझ्या चांगुलपणाचा पुरावा मागितला. मी म्हणलं मीच तुझा गुन्हेगार आहे. शत्रूला सुद्धा मोकळ्या मनानं आलिंगन दिलं म्हणून माझ्या पाठीवरती वार आहे. पुढे जायचं असेल तर पाठीवरच्या जखमांकडे लक्ष देऊ नये आणि चांगल्या माणसानं आपल्या चांगुलपणाची साक्ष देऊ नये. धन्यवाद.